पवारसाहेब, आपलं पुन्हा स्वागत. पहिल्या भागामध्ये आपण अनेक विषयांवर मोकळेपणानं आपली मतं मांडली. मग करोना असेल, लॉकडाऊन असेल, राज्यातलं राजकारण असेल. राज्यातलं राजकारण आपण 6 महिन्यापूर्वी बदलून टाकलं. 6 महिने हा एक परीक्षेचा काळ असतो. जसं पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा आणि मग ते प्रगती पुस्तक येतं पालकांकडे. तसं 6 महिन्यातलं प्रगती पुस्तक पालक म्हणून आपल्याकडे आलंय का? असं आहे की ही जी परीक्षा आता झाली ती संपूर्ण परीक्षा झाली असं मला वाटत नाही. बरं. आणि त्या परीक्षेमधला अजूनही प्रॅक्टिकलचा भाग बाकी आहे. बरं. रिटन तो झाली महत्त्वाचा आहे. रिटन झालेली आहे. पण रिटनमधला परफॉर्मन्सवरनं प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा ते यशस्वी होतील असा आता ट्रेंड दिसतोय. त्यामुळे त्या 6 महिन्याच्या कालखंडाच्या संबंधी लगेचच पूर्ण निष्कर्ष काढणं योग्य नाही, पण त्याच्यावर संधी नाही असंही म्हणणं योग्य नाही. बरं. माझं आता हे जर तुम्ही राज्याच्या विचाराशी सुचत असाल होय. तर राज्याच्या विचाराच्या दृष्टीने ह्या 6 महिन्यात याच्यात परीक्षेमध्ये विद्यार्थी संपूर्ण पास झालेला आहे आणि तो पुढची परीक्षा पुढचे पेपर सुद्धा सहजपणाने पुरी म्हणजे करेल. आपण मुख्यमंत्र्यांविषयी सांगताय. मुख्यमंत्री शेवटी राज्य प्रमुख हा महत्त्वाचा असतो, त्याच्या खालची टीम काम करते. आज राज्यासमोर अनेक प्रश्नांचा डोंगर आहे. विशेषतः जर आपण मगाशी म्हणाला की करोना नसतं किंवा लॉकडाऊनचं संकट नसतं तर राज्य अधिक 6 महिन्यात आपण पुढे नेलं असतं. या सरकारनं राज्य अधिक पुढे नेलं असतं. तुमचा इतका वर्षाचा अनुभव आहे, आपण हे राज्य चालवलेलं आहे. आज राज्यासमोर सगळ्यात मोठं संकट कोणतं आहे? करोना, लॉकडाऊन आहेच, पण तरीसुद्धा या सगळ्यातून निर्माण झालेलं संकट तुम्हाला कोणतं गंभीर वाटतंय? एकंदर अर्थव्यवस्था ती रिवाय करणं बरं. हे मला फार मोठं चॅलेंज वाटतं. कारण या अर्थव्यवस्थेचा, करोनाचा किंवा सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला काय दिसतं? आता समजा शेती अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे. शेती आणि त्याचं उत्पादन आणि त्याचं बाकीचा व्यवहार चालू आहेत, चालू नाहीत असं नाही, पण मार्केट नाही. मार्केट नसल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस शेतकऱ्यांनी पिकवलेलं पुढे जाऊन करायचं काय हा प्रश्न त्याच्यापुढे आला आणि त्याच्या किमतीचे प्रश्न आले. त्याच्यावर सवन शेती अर्थव्यवस्था संकटात होती. जोडधंदे जे शेतीचे दुधासारखे किंवा ह्याच्यामध्ये त्याचं सप्लाय करणंच बंद झाल्यासारखी स्थिती झाली, साधनच नव्हती. या सगळ्या गोष्टीचा त्या अर्थव्यवस्थेवर परिणाम आहे. दुसरं महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य कारखानदारी, इंडस्ट्रियलायझेशन. महिनोन्महिने कारखाने बंद, कामगाराला काम करायला संधी नाही. एक त्या कारखानदारी ती संकटात गेली, ती आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत आली आणि तिथं काम करणारा माणूस आहे. काही कारखानदारांनी आता बजाज ऑटोसारख्या किंवा त्यांनी त्याचं वेतन दिलं, पण तेही आता या विचाराशी आले तर आपण किती दिवस वेतन देऊ शकू. आणि ज्या ठिकाणी वेतन देण्याची कुवतच नव्हती त्या ठिकाणच्या त्या कामगाराच्या, कष्टकऱ्याचा प्रपंच चालवायचा कसा, त्याचं घर चालवायचं कसं, हे लक्ष प्रश्न घरातून निर्माण झालेले आपण पाहिलेले आहेत. हा दुसरा. तिसरा व्यापार. महाराष्ट्र व्यापारातलं किंवा मुंबई एक महत्त्वाचं सेंटर आहे. आज मुंबई शहर एकेकाळचं कापड गिरण्या ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं शहर आता राहिलेलं नाही. आता त्या गिरण्या आणि हे व्यवहार सगळे विकेंद्रित स्वरूपात बाजूला गेले. आज मुंबई शहर हे फायनान्शियल सेंटर झालेलं आहे देशाचं. ही नगरी ही फायनान्स आणि दुसऱ्या कम्युनिकेशनची टेक्नॉलॉजी वगैरे या सगळ्या क्षेत्रात पुढे गेलेली. ते सगळे व्यवहारच बंद झाले. पण फायनान्शियल सेंटर गुजरातला हलवलं आहे. ते वेगळं, ते दुसरं करोनाचं संकट आहे. पण आज इथं आता आपण ज्या भागात आता इथं बसलो आहे त्या परिसरामध्ये ओळीने जाणीवपूर्वक प्रयत्न करून आम्ही देशातल्या बँका इथं आणल्या. आता त्या सगळ्या बँकांचे व्यवहार गेले 2 महिने जवळपास ठप्प झालेले होते. त्यामुळं
वाणिज्याच्या संबंधीचे विषय असो, शेतीचे असतील, कारखानदारीचे असतील, हे सगळे पूर्णपणाने थंडावलेले होते आणि या सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम प्रत्येक घराघरात झालेला होता. पण अशा वेळेला हा सगळा वर्ग जो असतो पीडित, हा आशेनं सरकारकडे बघतो. कारण सरकारला आपण मायबाप सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा हे सरकार आमची चूल पेटवेल, हे सरकार आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करेल, ही जनतेची अपेक्षा असते सरकारकडून. अशा वेळेला सरकार म्हणून काय करणार? कारण आज सरकारकडे जे एका मंत्र्यांचं मी निवेदन ऐकलं की कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे उरलेले नाहीत असं ते म्हणतात. अशा वेळेला राज्य कसं जाणार? दोन गोष्टी आहेत. हं. त्याच्यात एक तर नागरिकांचं माझ्या मते या सगळ्या हां. परिस्थितीत अत्यंत समंजसपणाची भूमिका त्यांनी घेतली. सरकारकडून त्यांच्या अपेक्षा आहेत, पण त्यांना हेही ठाऊक आहे हं, हं. की सरकारचीच आवक थांबलेली आहे हां. आणि त्यामुळे सरकारचीच आवक थांबलेली हे सामान्य जणांच्या नजरेला येतं. तर लोकसुद्धा आपण किती आग्रह करायचा, किती हट्ट करायचा, किती त्यासाठी हं. वेळप्रसंगी संघर्ष करायचा काय या सगळ्या गोष्टीत अत्यंत सामंजस्य लोकांनी दाखवलेली आहे. आता दुसरी गोष्ट ही खरी आहे की उत्पन्नच घटलं. आता मला एका अत्यंत जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितलं की समजा मी सहज त्यांना विचारत होतो हं. की तुमचं आता यंदाच्या वर्षी हां. बजेट तुम्ही मांडलं, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बजेट मांडलं आणि त्याच्यानंतर करोना आला. ते विधानसभेचं काम संपल्यावर हा आला, बजेट मंजूर झाल्यावर. हं. आता त्या बजेटमध्ये राज्याच्या उत्पन्नाचा काय विचार केला होता? तो विचार केला होता काहीतरी 3,90,000 कोटीच्या आसपास. आकडा माझा चुकत असेल पुढं मागं, असा काहीतरी आकडा होता. याचा अर्थ मग 3 महिने आता काल गेले, या 3 महिन्यात त्याचं किती उत्पन्न येईल ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर जो आपण मूळ आकडा धरला होता त्याच्यात 50% पेक्षा जास्त फटका या 3 महिन्यातच बसला असं दिसतं. बरं. याचा अर्थ सरकारची सुद्धा आर्थिक ताकद ही संकटात जायला लागलेली आहे आणि त्यामुळे सरकारला सुद्धा मर्यादा. आज एका माणसाचं जे स्टेटमेंट आपण सांगितलं ही गोष्ट खरी आहे की हे आणि मी हे ऐकलं आहे, अर्थमंत्र्यांच्याकडनं मी ऐकलं आहे. पण तरीसुद्धा त्यांचा सतत प्रयत्न आहे काही करून वेतन द्यायचं आणि ते वेतन दिले आजच्या महिन्याप्रमाणे, आजच्या महिन्यापर्यंत. पण कदाचित पुढं कर्ज काढावं लागण्याची परिस्थितीसुद्धा या मोठ्या आपत्तीमध्ये केंद्र सरकारनं राज्यांना मदत केली पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. 100% म्हणजे यावेळेला केंद्रानेच मदत राज्यांना करायला पाहिजे. आणि पुन्हा हा राज्याचा गाडा उभा करण्याच्यासाठी, कारण शेवटी केंद्राचे काय, केंद्राचं उत्पन्नाचे मार्ग काय, त्यांचे सगळे उत्पन्नाचे मार्ग राज्यातूनच आहेत. राज्याची अर्थव्यवस्था, राज्याचे व्यवहार, राज्याचं उत्पादन हे गतिमान झालं आणि त्याच्यातून संपत्ती निर्माण होईल, त्याचाच भाग केंद्राकडे मिळणार आहे. आणि त्यामुळे केंद्राला आपलं दुकान चालवण्याच्यासाठी सुद्धा पहिल्यांदा राज्याची दुकानं चालवली पाहिजे आणि राज्य हे सुदैवानं केंद्राकडं रिझर्व्ह बँक आहे, केंद्राकडे नोटा छापायचा अधिकार आहे, केंद्राकडे 2 पैसे जागतिक बँकेसारख्या किंवा एशियन बँकेसारख्या ठिकाणून उभा करण्याची कुवत आहे. तो त्यांचा आधार आहे. ते काही राज्याला शक्य नाही. राज्यांना उद्या पैसा उभा करायचा असेल कर्ज रूपाने तर त्यांना स्वतःच्या निर्णयांनी करता येत नाही. त्याला केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला तुम्ही किती कर्ज काढायचं याची लिमिट ठरवून दिलेली असते आणि त्यामुळं राज्याला मर्यादा आहेत. आज वेळ प्रसंगी या संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय संस्थेच्याकडून सुद्धा कर्ज काढून आपण राज्य साकार केली पाहिजे. ते राज्य आपण पुन्हा एकदा स्थिरतावर केली तर आपण संपत्ती तयार करू आणि घेतलेलं कर्ज परत करू शकू. आपण मोदींचे गुरु आहात असं ते म्हणतात. अशा वेळेला आपण आपल्या शिष्याला सांगायला पाहिजे की देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी आपल्याला काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील. असं पहिल्यांदा गुरु आहे असं म्हणून की त्यांनाही अडचणीत आणू नका, मलाही अडचणीत आणू नका. गुरु म्हणजे राजकारणात कोणी कोणाचा गुरु असत नाही. त्याला आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकाच्या संदर्भात मांडत असतो, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण अलीकडे काय माझी त्यांची भेट नाही. हे कोरोनाचं संकट आल्याच्या नंतर काहीतरी
या सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांच्या वरच्या काही चर्चेत बोलणं यापेक्षा वेगळं नाही. मला स्वतःला असं वाटतं की आत्ता या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्याच्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याच्या संबंधीची आवश्यकता होती. आता एक ग्रस्त रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर असायचं. दुर्दैवानं काय झालं मला माहिती नाही, पण ते सोडून गेले. आता ही अशी जी माणसं आहेत किंवा डॉक्टर मनमोहन सिंग म्हणजे त्यासारखे देशाला लोक एका मनमोहन सिंगची गरज आहे का? 100% गरज आहे. कारण मनमोहन सिंग जेव्हा पहिले झाले फायनान्स मिनिस्टर झाले त्याच्या मंत्रिमंडळात मी होतो. आणि मला माहिती आहे की त्यावेळी फायनान्शियल क्रायसिसमधनं कसे आम्ही जात होतो. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. त्याला 2 कारणं आहेत. म्हणजे मनमोहन सिंगांना जसं मी श्रेय देतो तसं नरसिंगरावांना श्रेय देतो. बरं. आणि या दोघांनी नेहमीचा चौकटीचा रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि सवन अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती आणि तशा प्रकारच्या लोकांची मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायच्या दृष्टीनं काळजी घ्यावी आणि त्या सगळ्या गोष्टीला माझी खात्री आहे जे सहकार्य करेल. आपण राष्ट्रीय स्तरावरचे खूप महत्त्वाचे नेते आहात आणि देशभरातल्या अनेक राष्ट्रीय प्रश्नावरती आपण मतं व्यक्त करता, आपला सल्ला घेतला जातो. आपण जे बोलता त्याला एक महत्त्व प्राप्त आहे. मग प्रधानमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील, अर्थमंत्री असतील किंवा विरोधी पक्षातले इतर नेते असतील, हे सतत आपल्या संपर्कात असतात, आपण त्यांच्या संपर्कात असता. पण हे जे संकट आता आपल्याला दिसतंय या देशातलं आणि महाराष्ट्रातलं, ते दूर करण्यामध्ये कुठे समन्वयाची तुम्हाला कमतरता दिसते आहे का? मला असं दिसतं की म्हणजे जरूर प्राईम मिनिस्टरने 1-2दा लोकांशी बोलणी केली इतर पक्षाच्या. पण या संकटाची व्याप्ती आणि स्वरूप एवढं मोठं आहे की ते कुठल्यातरी एका पक्षाने एका विचाराने हे सगळं आपण सोडू शकू ती भूमिका घेऊन चालणार नाही. यावेळेला ज्यांची मदत होणं शक्य आहे, उपयुक्त आहे, त्या सगळ्यांना बरोबर घ्यायच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आज मोदी साहेबांचा जो सेटअप आहे त्या सेटअपमध्ये आज अनेक सहकारी असे आहेत की या अशा प्रकारच्या कामामध्ये एक अनुभव त्यांना नाही, आम्हालाही कोणाला नाही, कारण असं संकट आपण पाहिलंच नव्हतं. पण या संकटाला मात करण्याच्यासाठी ज्या प्रकारची पावलं टाकायला सगळ्यांची साथ घेतली पाहिजे त्याची आम्हाला कमतरता दिसते. तुम्ही अर्थमंत्र्यांशी आयुष्यात कधी चर्चा केली का? देशाच्या अर्थमंत्र्यांशी? माझी कधी भेटही झाली नाही, एकदाही भेट झाली नाही, कधी म्हणजे असं बोलणंही झालेलं नाही. आणि असे प्रश्न ज्यावेळी देशाची अर्थव्यवस्था संकटात जातात त्यावेळेला एक प्रकारचा डायलॉग पाहिजे. तो डायलॉगची प्रक्रियाच नाही तिथे. हा डायलॉग संपलेला असं वाटतं आपल्याला? नाही, काही लोकांच्या कामाची पद्धत असते की त्याच्यात आता म्हणजे आता प्रणव मुखर्जी होते अर्थमंत्री, प्रणव मुखर्जी होते किंवा चिदंबरम होते किंवा मनमोहन सिंग होते. अनेक वेळेला मी पाहिलो की ते अन्य पक्षाच्या किंवा अन्य जाणकारांची तासनतास बसवत आणि त्यांची मतं घेत असत. आता घेतात का नाही मला माहिती नाही, कारण आमच्या बाकीच्या लोकांना तिथं वेगळ्या विचाराचा प्रवेश असं दिसत नाही आणि त्यामुळे ते घेतात का, कारण घेतल्याचे परिणाम कुठे जे दिसायला हवेत बाहेर तेही दिसत नाही. हे संकट जे आहे, कोरोना असेल, लॉकडाऊन असेल, अर्थव्यवस्था असेल, ते मोठंच आहे. हे संकट सुरू असताना देशावरती अजून एक संकट अचानक आलं, ते म्हणजे देशावर झालेला चीनचा हल्ला. आपल्या सीमांवरती अशांतता आहे, म्हणजे चीनचे लोक आतमध्ये घुसलेत अशा प्रकारचे आरोप होत आहेत पुराव्यासह. तुम्ही या चीनच्या संकटाकडे या क्षणी कसं काय पाहता? असं की माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. आपण या देशात गेले अनेक वर्ष जनमानसामध्ये आपला विरोधक कोण, शत्रू कोण ह्याचा ज्यावेळी विचार करतो त्या भारतीय मनावर पहिल्यांदा पाकिस्तान येतं. माझं पहिल्या दिवसापासून अनेक वर्षाचं मत आहे, पाकिस्तान हा आपला खरा, त्याच्यापासून खरी चिंता आपल्याला नाही. पाकिस्तान
हा आपल्या विचाराशी नाही, ही गोष्ट खरी आहे. पाकिस्तान आपल्या हिताच्या विरोधी पावलं टाकतो, ही खरं आहे. पण लाँग टर्मच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या हिताची बाबतीत खरं त्यांची पॉलिसी होती. हं. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो. आपण संरक्षण मंत्री होता देशाचे आणि त्यावेळेला आपण अनेकदा चीनच्या दौऱ्यावर गेलेला आहात किंवा त्या तिकडल्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. म्हणून मी विचारतो की आपला दृष्टिकोन तेव्हा काय होता? माझं अगदी त्यावेळेचं ठाम मत होतं हं. की आपल्याला खरी चिंता पाकिस्तानची करायची आवश्यकता नाही, चीनचीच आहे. आणि त्याचं एक साधं उदाहरण सांगतो. मी चीनमध्ये गेलो हां. डिफेन्स मिनिस्टर म्हणून. माझ्यावर वोरा होते. वोरा हे त्यावेळची डिफेन्स सेक्रेटरी. नंतर ते काश्मीरमध्ये 10 वर्ष राज्यपाल होते. तर 7 दिवस आम्ही चर्चा केली, मी आणि डिफेन्स मिनिस्टरनी तिथल्या. चीनच्या. त्यावेळेला हं. हिमालयन बॉर्डरवर आपलं सैन्य होतं, त्यांचंही सैन्य होतं. आणि हिमालयन बॉर्डरवर सैन्य ठेवणं हे अत्यंत खर्चिक होतं आणि हवामानाच्या दृष्टीने सुद्धा आपल्या जवानांना अतिशय त्रासदायक होतं. सोन बर्फ वगैरे वगैरे येतं. आणि त्यावरच्या 6-7 दिवसाच्या चर्चेत आम्ही दोघांनी आपलं सैन्य मागं घ्यायचं या विचारावर एकमत केलं. आणि तो एकमत करून आम्ही तो कराराचा ड्राफ्ट तयार केला. मी तो नरसिंहरावांच्याकडे पाठवला. तो प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि चीनच्या डिफेन्स मिनिस्टरने मला सांगितलं की आमच्या प्राईम मिनिस्टरला हा ड्राफ्ट दाखवायचा आहे, तुम्ही माझ्यावर चला. ठीक आहे म्हणले. कुठं काय? नाही म्हणले ते विश्रांतीला कुठं गेले. त्यांनी कुठे गेले हे सांगितलं नाही. मला सांगितलं उद्या सकाळी आपण जाऊया, 7ला तयार राहा. मी 7ला तयार राहिलो आणि विमानतळावर आम्ही गेलो आणि विमान डिफेन्सच्या त्यांच्या बसलो. कुठं राहिलो त्यांनी सांगितलं नाही. 3 तासांचे प्लेन उतरलं आणि एका सागरी किनाऱ्यावर अजिबात लोकसंख्या नाही. आणि जिथं ते उतरलं तिथं फक्त चांगले बंगले होते. मी विचारलं कुठं आलो आपण? त्यांनी सांगितले कम्युनिस्ट पार्टीचे कॉलेज वगैरेचे जे मेंबर आहेत त्यांच्या विश्रांतीसाठी हा सगळा परिसर आहे. इथं कोणी लोकसंख्या नाही, सागरी किनारा आहे आणि प्रधानमंत्री इथं आहेत. ली फाऊंड त्यांचं नाव. आम्ही गेलो. ठरलेल्या वेळी त्यांना हा आमचं अंडरस्टँडिंग काय ते सगळं दाखवलं आणि साधारणतः 11 वाजेपर्यंत हे सगळं झालं. आणि नंतर त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं 1 वाजता. आता 11-11:30पर्यंत हा सगळं जी काही चर्चा होती ती संपली. आता 1.5 तास मोकळा होता. जेवत होतो तिथं कुठे जायलाही जागा नाही, काही शहर नाही, काही नाही, काही नाही. तर आता हा 1.5 तास 1 तास कसा घालवायचा मी विचार करत होतो. तो प्राईम मिनिस्टरनी मला सुचवलं लेट्स वॉक. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर आपण चालूया. छान म्हणजे हे आहे सागरी किनारा आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्या निमित्ताने त्यांच्याशी बोलता येईल. आणि मग आम्ही आपलं त्या किनाऱ्यावर चालत होतो तास 6 तास. मी अनेक प्रश्न त्यांना विचारत होतो. तर मला एकच गोष्ट सांगायची की माझं सगळं टार्गेट अमेरिका आहे, जपान आहे. आणि मला म्हणजे ही आता 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 29 वर्षापूर्वीची. मला जगातली महासत्ता आर्थिक क्षेत्रातली चीन बनवायची आणि अमेरिकेच्या तोडीस तोड चीन उभा राहू शकतो हे तिथं जगाला दाखवायचं. अमेरिकेच्या नंतर किंवा त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा सुद्धा अधिक पुढे गेलेला देश चीन मला दाखवायचा. आणि ते सतत चीन जपान म्हणजे अमेरिका जपान ह्याच्याशी सांगायचे. आता ही सगळी चर्चा झाली. मी सहज त्यांना विचारलं तुमच्या शेजारी देशांच्याबद्दलचं काय उदाहरण राहणार आहे? तर ते हसले आणि ते म्हणले की आमचं टार्गेट ते आहे. शेजारच्या लोकांचा आम्ही आत्ता विचार करत नाही, बघूया 5-25 वर्षांनी विचार करू. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की उद्या भारताच्या समोरचं संकट आलं तर ते आज नाही 25-30 वर्षांनी येईल. ते आता आलं. आणि आता काय झालं, आता चीन आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आहे आणि आता आपण बघतोय त्यांचं टार्गेट हिंदुस्थान आहे. म्हणजे मोदी साहेबांनी
तिथे जाऊन काय त्यांच्याशी दोस्ती केली, त्यांना इथं आणून झोपायला बसवलं आणि सगळं भारतीय कपडे शिवले. हे सगळं करून त्यांनी भयंकर काहीतरी आपण एकमेकाच्या हातात हात घेऊन किंवा गळाभेट करून देशाची दोस्ती होते असं एक चित्र निर्माण केलं. पण ही गळाभेट ठीक आहे, शेखान ठीक आहे, पण यांनी सगळेच प्रश्न सुटत नसतात हे आता आपल्या लक्षात आले. चीन आणि पाकिस्तानचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सतत या सरकारकडून इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू हेच दोषी आहेत त्या प्रश्नांना. त्याच्या आधी मी सांगतो, हा. त्याच्या आधी आज काय केलं चीनने, भारताचं चित्र जर बघितलं एका बाजूने, आता काय ते आपण बघितलं परवाच, हो. काही ठिकाणी आपल्याशी वेगळ्या पद्धतीने संघर्ष त्यांनी केला. पण भारताच्या भोवतीच असलेल्या प्रत्येक देशाला त्यांनी आपल्यापासून बाजूला नेलं. पाकिस्तान त्याच्याबरोबर गेलाय. नेपाळ जो नेहमी म्हणजे मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्या पहिल्यांदा नेपाळला गेले, पशुपतीच्या मंदिरात जाऊन पूजा केली आणि पहिलं हे हिंदू राज्य म्हणून त्याचं कौतुक केलं आमचे मित्र म्हणून. आज आपण नेपाळ हे आपल्याबरोबर नाही, ते चीनबरोबर आहे. त्याच्या शेजारचं राज्य तुम्ही बघा, बांगलादेश. त्या बांगलादेशच्या निर्मितीसाठी आपण कष्ट केले या देशाने. आज बांगलादेशशी त्यांनी परवा करार केला आणि बांगलादेश त्यांच्यावर म्हणजे पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि खाली श्रीलंका, म्हणजे या चौबाजूने जे आपले जे शेजारी आहेत त्या सगळ्यांना चीनने आत्मसात केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भारताच्या विरोधी सूर आपल्याला ऐकायला मिळतो आहे. हे संबंध या अलीकडच्या काळातलं योगदान आहे. आता हे नेहरू आणि इंदिरा गांधींना दोष देण्याच्या संबंधीची भूमिका घेतात. असं आहे की जवाहरलाल नेहरूंच्या कालखंडामध्ये प्रत्यक्षपणानं चीनचा किंवा त्याच्यापूर्वी आपला संघर्षाचं चित्रच नव्हतं. चीनचं खरोखर आपले सहकार्याचे सौहार्दाचे संबंध होते. आणि जवाहरलाल नेहरूंचा दृष्टिकोन हा होता की आज ना उद्या चीन महासत्ता होणार आहे, त्यामुळे त्याच्याशी सुसंवाद ठेवणं हे गरजेचं आहे. आपण संघर्ष करणं दोघांच्या हिताचं नाही आणि त्यामुळे त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली नाही. या उलट ह्या शेजाऱ्यांना बरोबर घेऊन पंचशीलचं तत्त्वज्ञान त्यांनी जगाच्या समोर मांडलं या सगळ्यांना घेऊन आणि त्याच्यामुळे एक प्रकारची शांतता आपल्याला बघायला मिळाली. दुर्दैवानं पुढे चीनच्या नेतृत्वाने काही वेगळी भूमिका घेतली आणि त्याच्यातून आपला त्यांचा संघर्ष झाला हा भाग आहे. ते काय आपण दुर्लक्षित आपलं परराष्ट्र धोरण चुकतं असं आपल्याला वाटतंय का? मला काही फारसं असं वाटत नाही. कारण असं आहे की जवाहरलाल नेहरूंच्या काळात, इंदिरा गांधींच्या काळात आणि अटल बिहारींच्या काळात परराष्ट्र धोरणामध्ये काही फरक नव्हता आणि आज कमी जास्त प्रमाणात तेच चालू आहे. फक्त मोदी साहेब आल्याच्या नंतर त्यांनी काही वेगळा प्रयत्न करण्याचा एक दृष्टिकोन त्यांनी घेतला असं दाखवलं होतं, पण ते खरं टिकलं नाही. आज परराष्ट्र खातं बघितलं आणि त्या खात्यातली संपूर्ण यंत्रणा बघितली, जे आपले राज्य देशातले परराष्ट्राचे आपले अँबॅसेडर्स असतील किंवा या सगळ्यांचा आपण जुनी चालत आलेली आपली नीती आहे त्याच्यापेक्षा वेगळी नीती घेतलेली नाही. चीनच्या प्रश्नाचं राजकारण करू नये असं आपण म्हणाला, म्हणजे नक्की काय? नक्की मी त्याच्यात असं म्हणलं की हा जो परवा संघर्ष झाला तो संघर्ष जो आहे त्याच्यात निश्चित चीनची भूमिका चुकीची होती. तिचं काय होतं म्हणजे आता माझ्याकडे तो कागद आहे, कोणतं खोरं, गलवान व्हॅली. आता गलवान व्हॅली जी आहे ही लडाखच्या मधला एक महत्त्वाचा भाग आहे. लडाख हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि लडाख हा कधी भारताला चिंता व्यक्त करणारा भाग नव्हता. तिथं जे लोक आहेत ते बुद्धिस्ट विचाराचे, शांतताप्रिय आहेत आणि भारताच्या बद्दल सर्व भारतीयांच्याबद्दल आस्था असलेली अशा प्रकारची त्या सर्व परिसराला आपला भाग येतो. तिथं कधी असा वाद आलेला नव्हता. शेजारी तिथं चीन आहे.
1993 साली ज्यावेळी मी गेलो होतो चीनला, त्यावेळेला आम्ही चीनशी करार केला. हं. म्हणजे आम्ही तो ड्राफ्ट केला. मगाशी मी सांगितलं ना, तो हो. आमच्या चर्चेचा मसुदा. त्याच्यानंतर सही केली नरसिंहरावनी स्वतः तिथे जाऊन. हं. तो मसुदा काय होता? तो मसुदा असा होता की लडाख आणि या सगळ्या परिसरामध्ये आपल्यामध्ये संघर्ष नको. आणि उद्या एखाद दुसऱ्या प्रश्नावरून मतभेद झाला तर त्या ठिकाणी दोन्ही देशांनी बुलेट वापरायची नाही, नाही. बंदुकीचा वापर करायचा नाही. तुम्ही बघितलं परवा त्या रस्त्यामध्ये हो. वाद झाला तर बंदूक नाही वापरली, नाही वापरली. धक्काबुक्की केली त्याच्यामध्ये. अवजारं वापरली. नंतर नंतर. सेकंड राऊंडला, पहिल्यांदा नव्हती. हं. आणि ते अवजाराचे काय आपली स्टिक वापरले, त्याला त्यांनी खेळे बसवले किंवा आणखीन काय झालं, पण फायरिंग नाही झालं. कारण त्यावेळेचा तो करार होता 93 सालचा. तो करार आपणही पाळला, त्यांनी काही प्रमाणात पाळला. आत्ता आपण तिथे एक रस्ता करायला घेतला आणि तो रस्ता कोणता? तो रस्ता म्हणजे आपण जवळपास त्याचं नाव, त्या रस्त्याचं नाव जे आपण जो प्रत्यक्षपणाने करायचा घेतला, त्या दुबरुक टू DBO म्हणजे दौलत बेग ओल्डी. दौलत बेग ओल्डी. हा जो भाग आहे दौलत बेग ओल्डी, जुना भाग आहे. सियाचीन आणि लडाखच्या मधला तो जवळचा भाग आहे. तो रस्ता आपण करतो 100% आपल्या हद्दीत करतोय आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला चीन आहे. आता राहुल गांधींचं म्हणणं असं आहे. नाही, ते आपल्या हद्दीतून आपण त्या ठिकाणी करतोय, त्यामुळे काही चूक नव्हती. तिथं जी चीनने जी धक्काबुक्की तिथं केली आपल्या लोकांना, ती योग्य नव्हती. आता आज जे बोललं जातं, म्हणजे माझं स्वच्छ मत असं आहे की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण लष्करी शक्तीनं सोडू शकत नाही. हं. हा प्रश्न आपल्याला डिप्लोमॅटिक चॅनलनी सोडवला पाहिजे. आणि त्यामुळं हे जे सांगितलं जातं सारखं की सैन्य आहे, सैन्य आणलं, तुम्ही काय करताय, सैन्य आपण वापरलं पाहिजे. ठीक आहे, सैन्य आपल्याला नेता येईल. आपले नरवण्यांचे स्टेटमेंट मी बघितलं आणि काही लोकांची, म्हणजे वेळ आली तर ते करू, त्याची काय किंमत द्यायची असेल ते देऊ. पण आज त्या लष्करी शक्तीनं हा प्रश्न आत्ता सोडवण्याची परिस्थिती नाही. पण चीन आतमध्ये घुसला आणि आपली जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप होतोय. नाही, ती जमीन आज नाही कधी ताब्यात घेतलेली. हां. आज त्यांनी जी जमीन ताब्यात घेतलेली आहे ती आता ती बघा जवळपास 45,000 स्क्वेअर किलोमीटर इन अक्साई चीन, तिथं ती जमीन घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर शार्ग्याम व्हॅली म्हणून एक भाग आहे. शार्ग्याम व्हॅलीमध्ये 5,000 स्क्वेअर किलोमीटर चायनाने ही घेतलेली, ही आज नाही घेतलेली, ही घेतलेली आहे जवाहरलाल नेहरूंच्या त्या कालखंडामध्ये. त्यामुळे ते राहुल गांधी सांगतात त्यांनी आक्रमण केलेली जमीन घेतलेली खरं आहे, पण त्याला झाली 50 वर्ष, त्याच्यापेक्षा अधिक वर्षाचा तो आपला संघर्ष आहेच. आपण नेहमी तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगतोच की हे तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतील, पण त्याचा ताबा त्यांच्याकडे, त्यांनी त्या ठिकाणी लष्करीची केंद्र जवळ उभी केली. आता ही 45,000 स्क्वेअर मीटर्सची घेतलेली जागा 50-60 वर्षाच्या पूर्वी आपण एका दिवसात किंवा लगेच हे सरकार बदलण्याचं आणू शकतो, हे काय म्हणजे व्यवहार्य वाटत नाही. आज त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे, पण तो प्रयत्न निगोसिएशननी जगातल्या अन्य देशांच्या मार्फत चीनवर प्रेशर आणून हा प्रश्न सोडवला पाहिजे. 20 जवानांची हत्या जी आहे आपल्या, ती आपल्या हद्दीत घुसून चीनने केले, हा चिंतेचा विषय. असं की ते केलं तर त्याच्याबद्दल निश्चित आपल्याला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि ती भूमिका आपण त्याच्या वेळच्या वेळीच घेण्याची आवश्यकता असते. ती यापूर्वीसुद्धा घ्यायला कदाचित विलंब लावला का काय फारच माहिती. मी जे म्हणतो की ह्याच्यात राजकारण आणू नका, त्याचं कारण एकच आहे की हा प्रश्न इतका गंभीर आहे आणि उद्या आपण सांगितलं काही नाही, ठोस पाठवा, आपण हल्ले करू शकतो, पण त्या हल्ल्याला जे उत्तर दिलं जाईल आणि त्याची किंमत जी संबंध देशाला द्यायला लागेल
ती सुद्धा दुर्लक्षित करू नये. आणि त्यामुळं हल्ला वेळप्रसंगी आला तर त्याचा विचार करता येईल. पण हल्ला करण्याच्या ऐवजी निगोसिएशनच्या माध्यमातून डिप्लोमॅटिक चॅनलनी जगातल्या अन्य देशाचं प्रेशर त्याच्यावर आणून युनायटेड नेशनसारख्या संस्थांचा दबाव आणून जर याच्यातनं काही मार्ग निघत असेल तर तो प्रयत्न पहिल्यांदा करणं शहाणपणाचं.